लगेच लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका. सागाव टीम प्लीज, आयोजकांच्या सूचना आहेत. शुभेच्छा दोन्ही टीमला असतील. नगरसेवक चषक 20-25 अत्यंत दिमागदार असं आयोजन. दरवर्षी स्पर्धा आपण सप्रा मैदानावरती बघत असतो, पण काही कारणास्तव ही स्पर्धा आपण देसाईच्या वैभवशाली ऐतिहासिक क्रीडांगणावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई येथे आपण ही स्पर्धा पार पाडतोय. कालच्या पहिल्या दिवसात चेंज गेम वडोली बी संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि हा संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये म्हणजेच बक्षीस पात्र फेरीत सुपर 4 मध्ये दाखल झाला. त्यांनी काल आडिवली संघाला पराभूत केलं उपांत्य फेरीमध्ये. काल आपण एक मॅच कव्हर केली. आजच्या पोल मधली पहिली मॅच होती दिवा आणि वाकण, त्यातून वाकण संघ विजेता राहिला. आज सकाळी आपण दुसरी मॅच कव्हर केली. आजच्या पोल मधली जर्मन निळजे वर्सेस सोनारपाडा आर्यम गावदेवी, दोघांमध्ये टाय झाली मॅच आपण बघितला. 71 धावा झाल्या, पण 8 विकेट सोनारपाडाने गमावली होती आणि त्यामुळे ती मॅच त्यांनी जिंकली. पण या विजयाचा हिरो मीत या संघाचा एक उगवता सितारा, ज्याने 6 बॉलमध्ये 3 धावा होऊ दिल्या नाही, केवळ 2 धावा. सागाव टीम 12th मॅन आहे का? नाहीये, तर पेनल्टी नक्कीच ते घेऊन खेळतील. तर टी शर्ट जरी 12th मॅन असला, टी शर्ट नसले तरी पेनल्टी लागेल. सलामीवर दाखल झाल्यात हितेश गायकवाड आणि ऋषभ गायकवाड. पहिलाच बॉल वेदांचा मिडल स्टंपवरती पडल्यानंतर नो बॉल आहे या ठिकाणी अंपायर सांगतायत. ओव्हर स्टेपिंग झाले बहुतेक, फुटफॉल्ट नो अंपायरने दिलेला आहे. पंच बाळा बोईसर मॅन फ्रॉम भिवंडी. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय निरंजन सावंत, झहीर खान असे 3 पंच कालच्या दिवसामध्ये आपण बघितले ज्यांनी अत्यंत चांगली अंपायरिंग केली आहे. तर दोन्ही संघांना 2-2 धावांची पेनल्टी लागलेली आहे. आम्हाला विशाल मडवी माहिती देत आहेत. ऑन साइडला खेळतात, फिल्डर डीप मध्ये सूरज आहेत. ओ हो, काय घडलंय, वाटलंच नव्हतं की हा चेंडू निसटेल. किती संत गतीने आला होता आणि ही सहजता अंगलट आली आहे सूरजच्या. एकदम इझी घेण्यात गेले हा चेंडू आपण बघू शकाल आणि त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर अचानक डायव्हर्ट झाला आणि बघा सूरजकडनं चूक होत नाही, पण बऱ्याचदा आपण म्हणतो की हलगर्जीपणा झालेला आहे. 5 धावा या ठिकाणी येत आहेत. बॉलिंग मार्कवर वेदांत. हा चेंडू ऑफ स्टंप वरती आहे, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यंदाच्या हंगामात काही स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार मिळालेला आहे. साबे चषक मध्ये आपण बघितलं की पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल हा चेंडू यावेळेस मात्र उसळणारा. चांगलं कमबॅक, हे वैशिष्ट्य वेदांचं. लेदर बॉल प्लेअर आहे, त्यामुळे शोल्डरचा खूप चांगला वापर करतायत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या धावपळी 6. जरीमरी आई क्रिकेट संघ तिसगाव वर्सेस चेहरादेव गुरुदत्त सागाव मध्ये हा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपण मैदानावरती बघतोय. कालच्या दिवसात सकाळपासून आपण गोलंदाजांचं वर्चस्व बघितलं. काल पहिल्याच मॅच मध्ये 48 धावा झाल्या. आज पहिल्या मॅच मध्ये 71 झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 90 धावा झाल्या. मी कालच म्हणालो की खेळपट्टी जशी जशी ड्राय होईल, टणक होईल, मजबूत होईल, चेंडू बॅटवरती व्यवस्थित येईल. आज आपण ते चित्र बघितलं. बघूया या मॅच मध्ये काय घडतंय. तर मागे गाडी एक पार्क केली आहे, व्हाईट वाली गाडी, बाईक आहे, 4 व्हीलर. ज्या कोणाची असेल प्लीज तिथून रिमूव्ह करा आणि कुठेतरी सावलीमध्ये तिला पार्क करा. सूर्याची किरणं पडतात त्याच्यावरती, डोळ्यावरती येतात आणि सचिन माद्रे यांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. वेदांत पाटील उडवला यावेळेस मात्र लॉंग ऑफला फिल्डर त्याच्या आवाक्याच्या बाहेर. किती सहज फटक्यामध्ये टायमिंग बेमिसाल, चेंडू सीमा पार, येतो हा षटकार.
प्रगतीपथावरती वेदांत पाटील 12 धावा 3 चेंडू मध्ये खर्च केल्यात. पहिलाच बॉल ओव्हर स्टेपिंग झालं, नो बॉल. अंपायरांनी लक्ष वेधून घेतल्यानंतर चौका, नंतर वाईड, नंतर डॉट आणि आता हा षटकार. वेदांत हो सुंदर चेंडू, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, संपर्क झाला नाही. अत्यंत वेग या चेंडू मध्ये आपण बघितला आणि त्याचबरोबर योग्य दिशा योग्य टप्प्यावरती हा चेंडू हाताळलेला आहे. हा येतोय यावेळेसचा डॉट बॉल. 4 चेंडू 12 धावा आल्यात, एकही विकेट नाहीये. तिसगाव संघ मैदानावरती टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना विनीत या ठिकाणी आलेले आहेत. 2 विनीत या संघामध्ये आहेत. दातिवलीच्या आपल्या विनीत मडवी, विनीत पाटील आणि दोघेही प्रचंड टॅलेंटेड. एक नेहमीच आपल्या बॅटने दावा करत असतो, एक यंदाच्या हंगामात आपल्या बॉलिंगने इम्प्रेस करतोय. विशाल मडवीच्या नेतृत्वाखाली दातिवली संघ ज्यांनी नागझरीच्या मैदानापासून हंगामाची सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धा दातिवली संघाने गाजवल्या. चिंटूचं फार मोठं योगदान, निवृत्ती असतील, देवेंद्र असतील, सगळेजण जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत. आणि यंदा कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. कोणीही कोणाला कधीही पराभूत करू शकतो, ही क्षमता आता इथल्या प्रत्येक संघामध्ये आपण बघितलेली आहे. यंदा पडले संघ देखील जबरदस्त कामगिरी करतो. दोन्ही संघ जबरदस्त खेळत आहेत. उडवलाय, हवेतून पाठवलाय, चेंडू लॉंग ऑन सीमारेषे बाहेर, हाय अँड हँडसम सिक्सर. पुढचा सामना असेल द्वितीय फेरीमधील पहिला, जवंदमान नेळजे आणि त्यांच्या विरुद्ध जीजी स्पोर्ट्स वाकण. या 2 संघांमध्ये लक्षात घ्या, वाकण आणि नेळजे द्वितीय फेरीमधील पुढची मॅच आपली आहे. वाकण आणि नेळजे टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचे आहे. या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर नाणेफेकीचा कौल होईल आणि अशा प्रकारे हे षटक संपलंय. 18 हे षटक कंप्लीट करण्यासाठी 6 मिनिटं लागलेली आहेत. आता संशय ओंकारजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं मी सहर्ष स्वागत करीत आहोत, सुस्वागतम. 18 धावा धावफलकावरती आपण बघताय. निळजेकडनंही इथेच नितेशच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या. नितेशच्या आज बॉलिंगमध्ये कामगिरी तितकी चांगली राहिली नाही, पण मीदने संघाला पराभवाच्या अगदी खाईतून काढलाय. विजय जवळजवळ मॅच बॉल आलाय बघा. रितेश तुमच्या मागे मॅच बॉल आहे, मागे समोर, आमच्या समोर मॅच बॉल आलेले त्या ठिकाणी. चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला तर नवीन चेंडू दिला जाईल, याची प्रत्येक संघाने नोंद करून घ्यायची. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण बघत असतो की 2 ओव्हर नंतर जुना चेंडू आधी नवीन चेंडू, पण आयोजकांनी तो प्रश्न त्या ठिकाणी संपवलेला. बऱ्याचदा जुने चेंडू अवेलेबल नसतात, त्यामुळे चेंडू कधी हरवला शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या ओव्हरच्या, तरीही नवीन चेंडू दिला जाईल. चांगली सुरुवात मैदानावरती आपण बघतो. तिसगाव संघाचे 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावांची एक सुंदर भागीदारी. एकही चेंडू ऋषभने फेस केला नव्हता, पण हितेश गायकवाड काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. 7 चेंडू 16 धावा कुठलेल्या आहेत हितेशने. बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी आपण बघतोय. बॉलिंगसाठी रोहित भोईरला पाचारण करण्यात आलेले आहे देसाई गाव इनकडनं. चला वेळ जास्त घेऊ नका, ऑलरेडी 6 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत एका ओव्हरसाठी. 4 ओव्हर जर तुम्ही 20 मिनिटात कंप्लीट नाही केल्या तर आयोजक इथून आम्हाला तो सिग्नल देतील. कदाचित एक फिल्डर आतमध्ये येईल बाउंड्री लाईनच्या बाहेरून. चला वेळ घेऊ नका जास्त.
चला या लवकर, वेळ जास्त घेत आहे. बघा आयोजकांच्या सूचना येत आहेत, नंतरच्या ओव्हरमध्ये घ्या आतमध्ये. मॅच बराच वेळ थांबली, ऑलरेडी 6 मिनिटं तुम्ही पहिल्या ओव्हरसाठी घेतलेली आहे. अरे ये लवकर बाबा. समोर फिल्डर, झेलची शक्यता, फलंदाज ऋषभ शून्यावरती बाद. सुरुवात इथून मात्र या ओव्हरची होते, विकेटने रोहितला मिळते पहिले यश. न्यू बॅटर मैदानावरती सागर गायकवाड. पहिला गडी बाद झाला ऋषभ. एकही चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये फेस करता आला नाही, स्ट्राईक मिळालीच नाही. पण त्यानंतर आपण बघितलं की पहिला बॉल फेस केला रोहित भोईचा आणि लॉंग ऑफला झेल देऊन परत आहेत. न्यू बॅटर सागर मैदानावरती एंटर होतोय. धावफलक होते 18 वरती पहिला धक्का मैदानावरती. जरी मर्यादा क्रिकेट संघ 30 गावला लागत असताना बॉलिंग मार्ग रोहित पुन्हा एकदा. चेंडू आल्यानंतर थोडीशी तपासणी चेंडूची सागरने केलेली आहे. या संघाचा अत्यंत जबरदस्त असा फलंदाज, अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत. शतक झळकवण्याचा रेकॉर्ड देखील त्याच्या नावावरती आहे. बल्लाणीच्या मैदानावरती हा कारनामा त्याने केला होता. ओ सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता, खोल टप्प्याचा चेंडू. स्लिम मिडॉनला चेंडू येतोय. यावेळेस मात्र ही एक धाव इथून कंप्लीट करतायत. हलकीची एज होती आणि इथून एका धाव्याने स्वतःचा अकाउंट ओपन करतात. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. पहिलं षटक 18 धावांचं राहिलं. रोहित प्रयत्न करेल, जे डॅमेज झाले पहिल्या ओव्हरमध्ये ते कुठेतरी भरून काढण्याचा. फुल टॉस होता, संपर्क नाही झाला. चेंडू होतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. खराब बॉल होता पण मिडल करता आला नाही इथेशला त्या ठिकाणी. त्यामुळे चेंडू पायावरती लागल्यानंतर गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव इथून मिळते. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 20 धावा. आजच्या दिवसातील तिसरा सामना, यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण कव्हर करणार आहोत. कारण की काल आपण आजच्या पोल मधला पहिला सामना काल कव्हर केला दिवा आणि दरम्यान सन्माननीय चरणदास म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम आपलं. तसेच जयदासजी शेलार हे देखील ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती आहे या पण मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत नगरसेवक चषक 2025 या पर्वामध्ये. आणि स्वागत मात्र मान्यवरांचं या षटकाराने केले. सागर गायकवाडने ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल कशा पद्धतीने खेळले होते. शॉर्ट ऑफ लाईन उसळणारा होता, अगदी समोर आलाय आणि काय जबरदस्त ताकद झोकून दिली आहे. आणि खूप चांगली उंची देखील सागरच्या असल्या कारणाने हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने मिडल गेलाय. तर सुखदेव काका रजा घेत आहेत. लॉटची प्रक्रिया पूर्ण केली आहे. येणाऱ्या 10 तारखेला स्पर्धा सुरू होते. याच मैदानावरती श्रद्धांजली चषक 40+ आणि रेग्युलरचा एक दुहेरी संगम या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. आणि अत्यंत सुंदर संकल्पना स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान व वागेश्वर देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली चषक 13 तारखेचे लॉट्स पार पाडलेले आहेत. आणि त्याच्या आधीचे जे काही लॉट्सच्या डेट्स आहेत त्याच्या लॉट्सची प्रक्रिया त्यांनी ऑलरेडी पूर्ण केलेली आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाले ती म्हणजे 29 धावा. 1.5 आतापर्यंत ही षटकं कंप्लीट झालेत. हवेत झेलची शक्यता पण गॅप मध्ये चेंडू पडतोय. नो मॅच लँड मध्ये मिलिंद त्या ठिकाणी आहेत. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवत आहेत आणि अशा प्रकारे ही एक धाव इथून पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आपण बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये 12 आल्यात. 15 धावांची धावगती आपण बघतोय. 2 ओव्हरनंतर पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपलेली आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 15 ही धावसंख्या प्रति ओव्हर मागे तुम्हाला
ती 75च्या आसपास घेऊन जाते. पण आज आपण बघितलं अक्षरशः धावांचा पाऊस पडला. पहिल्याच मॅचमध्ये जवळजवळ आपण बघितलं 142 धावा झाल्या, म्हणजे सामना टाय झाला. नियोजन 71 गेल्या, 71 सोनारपाडाने गेल्या, पण सोनारपाडाचे 5 विकेट जास्त होते आणि त्यामुळे एका धावेने तो सामना आणि त्याचबरोबर विकेटच्या आधारावरती मी म्हणेन हा सामना जिंकला. जेव्हा निळजेने मीतने आज लक्ष वेधून घेतलंय. आपल्या कारकिर्दीतील दुसरीच ओव्हर तो टाकत होता. दुसऱ्या स्पर्धेमध्ये त्याला ही संधी मिळाली होती. नाईट स्पर्धेमध्ये आपण त्याला बघितलं होतं आणि नंतर आपण बघितलं 12th मॅन होते. नंतर ते मैदानावरती उतरले. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. एखादा दिग्गज कधी कधी त्याच्या हातून चूक होते, तो मॅच त्याच्या हातून निसटली जाते किंवा चुकामुळे त्याच्या मॅच हातातून संघाच्या निसटते. पण बऱ्याचदा एखादा नौका खेळाडूही येऊन मॅच जिंकून देतं. त्याचं उत्तम उदाहरण आज मीतने दाखवलं आणि नक्कीच सातत्याने त्याला खेळवलं पाहिजे. त्याला तो कॉन्फिडन्स द्यायला हवा आणि एक चांगला गोलंदाज म्हणून तो नावारूपाला येऊ शकतो. पण लगेच आपण ठरू नाही शकत. एकाच मॅचमध्ये एकाच स्पर्धेमध्ये आपण ठरू शकत नाही की तो पुढे जाऊन खूप चांगली कामगिरी करेल की खराब करेल. त्याला खूप शिकायचं आहे, अजून भरपूर क्रिकेट बघायचं आहे. वेळ जास्त घेत आहे सागाव. अंपायरचाही इशारा येतोय. द टायमिंग सुरेश स्टॉपवर सुरू आहे. बॉलिंग मार्ग होता या त्या ठिकाणी अवधूत मात्रे. फिरकी आक्रमण, राऊंड द विकेट येत आहे. शॉर्ट ऑफ लेन पडलाय, यावेळेस मात्र ऑप्शन मध्ये निघालाय बाहेर. वाईड लाईनच्या लेग ब्रेक गोलंदाजी करतात. बऱ्याचदा या गोष्टी अवधूतकडनं आपण बघत असतो, पण एकदा त्याला टप्पा सापडला की तो फलंदाजांना नाचवतो अक्षरशः आपल्या फिरकीच्या दालावरती. वाईड बॉलने सुरुवात होते. धावसंख्या 31 धावफलकावरती. अवधूत हा देखील पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन गोलंदाजी, सैर भैर मारा आपण बघतोय अवधूतकडनं. ऑलरेडी 2 ओव्हरमध्ये 30 धावा आलेल्या आहेत आणि या षटकात जर अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर एक मोठं टार्गेट सागाव संघाला सेकंड इनिंग मध्ये चेस करावं लागेल. अवधूत पुन्हा एकदा राऊंड विकेट. ओ स्विच इट विथ द टर्न पाठवलाय थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे आमचे चेंडू जयेश मात्रे चेंडूला अडवतात. फिल्डिंग करताना दातुली संघासाठी नेहमीच बाउंड्री लाईनच्या जवळ फिल्डिंग करत असतात आणि आजही तीच स्फूर्ती तीच ऊर्जा चेंडूकडे बघायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. हा फटका खेळले होते थर्ड मॅनच्या दिशेने आणि चेंडूने एका हातात तो अडवलाय आणि काल चर्चा सुरू होती की आम्ही 300 ओलांडलेली आहे, पण आजही बाउंड्री लाईन आम्ही सांभाळत असतो. फार कमी फिल्डर असतात जे बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करण्यासाठी तयार होतात. भरपूर जण असे म्हणतात की आम्ही सर्कलमध्येच फिल्डिंग करू. बाउंड्री लाईनला जर आपण बघितलं तर फिल्डिंग करत असताना भरपूर मोठा एरिया कव्हर करावा लागतो. 14 मिनिटं झालेली आहेत सागाव संघाच्या माहितीसाठी आतापर्यंत. धावफलकावरती एकूण 36. फ्लाइट दिली आहे. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने विकेट किपर कडनं झाले चूक आणि त्यामुळेच मिळते ही धाव एक लेग बायच्या रूपाने. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 37 धावा झाली आहेत. करंट रन रेट अत्यंत चांगला हेल्दी रन रेट आहे आणि त्यामुळे एक मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल JMCC तिसगावकडनं. शॉर्ट ऑफ लेन बॅटची एज आणि काय घडले सॉफ्ट डिसमिसल्स. फलंदाज सागर गायकवाड अशा प्रकारे बाद होईल कुणी विचार केला होता. यशांच्या मागे झेल टिपला रोहितने आणि मोठा धक्का दिलाय जरीमारी आहे क्रिकेट संघ तिसगावला सागर गायकवाडच्या रूपाने. जबरदस्त चेंडू बघा. पडल्यानंतर हातभर वळला होता. अगेन्स्ट द टर्न घेण्याचा प्रयत्न झाला होता. फार कठीण असतं लेग ब्रेक गोलंदाजी आणि ती देखील बॅकफूटवरती जाऊन अगेन्स्ट द टर्न फार कठीण काम असतं.
चांगला चेंडू होता, गुडलेंदवरनं टर्न केला होता, फिंगर रोल करतायत. तर फिरकीचे धडे वडिलांकडूनच गिरवलेले आहेत. सुभाष माद्रे यांनी भरपूर वर्ष संघ नायक म्हणून गुरुदत्त सागावची धुरा वाहिली, अनेक स्पर्धा गाजवल्या. 6 बॉल 1, 6 बॉल 6च्या, 6 बॉल 2च्या मॅचेस किती जिंकून दिल्या होत्या आणि तिथूनच ते धडे गिरवले अवधूत मात्रेने. 5 मिनिटात 9 चेंडू डिलिव्हर करायचे आहेत अशी माहिती मिळते आम्हाला, आमची स्कोर देत आहेत. ओहो, लेफ्टी आल्यानंतर विथ टर्न हा चेंडू रायटीसाठी लेग ब्रेक, पण लेफ्टीसाठी ऑफ ब्रेक आला होता, सरळ बॅट वरती पाठवला सीमारेषेबाहेर. षटकार. संख्या फुल ते बहरते, जाऊन पोहोचते 43च्या घरामध्ये. खूप जबरदस्त बॅटिंग, कुठल्याही गोलंदाजाला धावसंख्येवरती प्रतिबंध लावता आला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12. शॉट ऑफ लेंथ होता, संपर्क नाही झाला, गेलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो मात्र फार वेगाने गेला, बॅकअपला कोणी नव्हता. जोपर्यंत बॅकअप मिळेल तोपर्यंत ओ थ्रोच्या रूपाने आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल आणि बायच्या रूपाने धाव आले. विकेट किपर अडकणं आपण बघितलं तर चेंडू गॅदर करता आला नाही, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे कोण 45 वरती. 2 विकेट आणि 45 धावा. 30 गाव संघाची धावसंख्या आपण बघतोय. रिव्हर्स खेळतात, पाठवला होता तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, राहुल होते, राहुल जाधव, गुड फिल्डिंग, वेल स्टॉप. एक धाव इथून मिळेल. काय जबरदस्त फिल्डिंग बघा राहुलची. आपण हा चेंडू निसटला असता तर सीमा रेषेच्या दिशेने त्याने वेध घेतला असता. अशा प्रकारे 30 षटक संपले. धावफलकावरती 46 आणि धावांची गती 15.33 आपण बघतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि या ओव्हरमध्ये तब्बल आपण बघितलं तर धावा आल्या होत्या एकूण 13 आल्यात. लेग बायच्या रूपानेही आपण बायच्या रूपाने 2 धावा आल्यात, लेग बायच्या रूपाने 1 आणि अशा एकूण 16 धावा आपण बघितल्यात. या ओव्हरमध्ये 46 धावा झाल्यात. 15.33 धावांची धावगती आपण बघतोय. सागाव संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम फिल्डिंग हा संघ सामोरे गेला. टॉस जिंकल्यानंतर कदाचित त्यांचाही हात निर्णय असता. पाणी हवा असेल तर जरूर मागा, इमर्जन्सी असेल तर जरूर मिळेल पाणी. आणि बघा 12th मॅन ने लक्ष द्या. आपण आपले जर फिल्डर इशारा करताय तर तुम्ही तयार राहा, कारण उन्हाचा तडाखा जाणवतो. थंडी जवळजवळ आता ओसरत चाललेली आहे, ऊन वाढत चाललेले, दिवस मोठा होत चालले. तर स्टॉप वॉच आपण थांबवतो जेव्हा जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होतो मैदानावरती. थर्ड अंपायरकडे आपण डिसिजन देतो तेव्हा आपण स्टॉप वॉच थांबवतो. तर पाणी त्या ठिकाणी दोन्ही बॅट्समन पित आहेत आणि 12th मॅन त्या ठिकाणी पाणी घेऊन गेले आहेत. धावफलकावरती 46. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकं शेष आहेत. बघूया कमबॅक सागावचा होतोय का, किती धावसंख्येवरती रोखतायत. सागाव यंदा खूप जबरदस्त फॉर्मात असलेला संघ. 12th मॅननी प्रत्येक 12th मॅनला ही सूचना असणार आहे, यापुढे जे संघ खेळणार आहेत उद्या परवामध्ये किंवा पुढच्या लढतीमध्ये खेळणार, 12th मॅनने लक्ष द्या. पायातला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅप फार मोठी आहे, फिल्डर स्क्वेअर लेग वरनं नाही पोहोचू शकले. चेंडू सीमारेषे बाहेर पोहोचतोय, येतोय हा चौकार. वेदांत पुन्हा एकदा येतोय वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये, सांघिक चौथ्या षटकामध्ये स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, धावचीची संधी, चेंडू अडवला होता पण या दरम्यान आपण बघता ही एक धाव फार वेगाने पूर्ण करतायत. हलकीशी एज होती का, लेग बायचा इशारा अंपायर करतायत, कारण बऱ्याचदा एज लागून चेंडू पायावरती लागतो आणि त्यामुळे पंचांच्या सिग्नलची आपण वाट बघितली. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 51 धावा झाल्यात, अत्यंत चांगली धावगती, 50 पूर्ण केलेली आहेत. सांघिक अर्धशतक धावफलकावरती आपण बघतोय 30 गावचं. 2 विकेट गमावल्यात. इथेच गायकवाड 11 चेंडूमध्ये 21 धावांवर नाबाद खेळतोय. दुसऱ्या बॉलला सौरभ 11 वरती खेळतोय. चेंडू मागे येतोय, संपर्क झाला नाही व्यवस्थित, आपण बघतोय डॉट बॉल. वेदांतला माहिती आहे कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये त्याच्या तब्बल 18 धावा आल्यात आणि नंतर आपण बघितलं दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण
13 धावा बघितल्या, अतिरिक्त स्वरूपात 3 धावा आल्या होत्या. त्यादरम्यान चेंडू मागे येतोय, अवधूत चेंडूला उचलतायत. लेगबायच्या स्वरूपात ही 1 धाव इथून मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलक होते आपण बघतोय झाली ती म्हणजे एकूण 52 धावा झालेत. नगरसेवक चषक 20-25 आजचा हा दुसरा दिवस, सामना क्रमांक 30 सुरू आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण लगेच प्रारंभ करणार आहोत. वाकण संघ या ठिकाणी कालच्या दिवसात पहिला सामना जिंकला होता आजच्या पोलमधून. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितला वेदांतने सुरुवात नो बॉलने केली, त्यानंतर आपण व्हाईट चेंडू बघितला, 3 षटकार आले होते. आज वेदांत त्या लयमध्ये दिसत नाही, त्याला आपण या अंदाजा हंगामात चांगली कामगिरी करताना बघितलेले. हो, वेगवान चेंडू गुडलेंथ वरना ही योग्य लाईन आहे आणि याच लाईनमध्ये गोलंदाजी करणं फार गरजेचं. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये पुढ्या टाकला होता आणि पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतो हा चेंडू. वेगवान चेंडू हवेत आहे, बघूया अपील त्या ठिकाणी जरूर हलकंसं झालंय, पण पंचांचा कुठलाही सिग्नल त्या ठिकाणी आला नाही. अपील पायचीच जरूर केलं होतं, पण अंपायर सांगतं की जेव्हा तुम्ही फॉलो थ्रूमध्ये आमच्या समोर येता तेव्हा आम्हाला LBWचा जो डिसिजन आहे तो आम्हाला या ठिकाणी घेता येत नाही. पण इतर बाहेर आपण पिचिंग सांगतात लेग स्टंपवरती होती. टायमर या ठिकाणी सुरू आहे, आम्हाला सांगतील 22. षटक संपलेलं आहे 4थं आणि 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी 19 मिनिटं घेतलेली आहेत. म्हणजे 20 मिनिटात कंप्लीट करायचे होते, पण 20 मिनिटाच्या आतच 4 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. अन्यथा एक फिल्डर आणि हे षटक लवकर संपलं, त्यामुळे तो वेळ कव्हर झाला. जो पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं असं वाटलं होतं की 20 मिनिटात 4 ओव्हर कंप्लीट होणार नाही, पण त्या 20 मिनिटाच्या आतच झाल्यात. बॉलिंग मार्कवर अत्यंत अनुभवी मिलिंद म्हात्रे येत आहे. तर 53 धावा झाल्या, 13.25 ही धावांची गती आपण बघतोय. ड्राईव्ह करतात लॉंग ऑनला वेदांत, फिल्डिंगला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. केवळ 1 धाव मिळेल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलक होती बघतो आपण, ते झाले 54 धावा. आमची निवृत्ती प्रचंड मेहनत घेतात, सकाळी फार लवकर निवृत्ती या ठिकाणी आले होते, पण सगळ्यात आधी आपण बघितलं निवृत्ती, विशाल मडवी, त्यानंतर जयेश व त्यांचे तमाम सहकारी या ठिकाणी येत असतात. स्पर्धा गावापासून भरपूर दूर आहे. ही स्पर्धा जर सप्रा मैदानावरती असतील तर या व्यासपीठावरती पाय ठेवायला जागा नसती, मैदान संपूर्ण भरला असतं. हो, वेगवान चेंडू गुडलेंथ वरना हलकाचा अपील मिलिंद म्हात्रे करतायत. धावचीची संधी, अवधूत मात्र धावत येत आहेत आणि या ठिकाणी बघूया फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. आणखीन एक धक्का मैदानावरती JMCC 30 गाव संघाला. सौरभ बाजला न्यू बॅटर तन्मय पाटील मैदानावरती येतोय. 54 वरती लागलेला मैदानावरती आपण बघतोय 3रा धक्का. मिलिंद पुन्हा एकदा वरती विकेट. हा चेंडू जाऊ दिला, यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर पडल्यानंतर निघतोय वाईड लाईनच्या बाहेर. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल खूप जास्त बाहेर पिचिंग झाली आणि त्यामुळे पंच आमच्या दिशेने इशारा करतात की हा वाईड बॉल आहे आणि वाईडच्या आधाराने आपण बघतोय एकदा मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 55. अतिरिक्त चेंडू आपण भरपूर बघितले आणि अशा प्रकारे आपण बघतात आणखीन एक चांगला चेंडू. ॲक्शन रिप्ले सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे SMD स्पोर्ट्स लाईव्हवरती. घर बसले आपण आनंद घेऊ शकता या स्पर्धेचा. ही स्पर्धा बघायची असेल नगरसेवक चषक 20-25 टाईप करा किंवा SMD स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता, तिथे तुम्हाला लिंक सापडेल. इथे येणं शक्य नाही, त्यांना घर बसल्या आपण दाखवू शकतो ही स्पर्धा SMDच्या माध्यमातून. तर आणखीन एक चांगला चेंडू आपण बघतोय, सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. चांगलं कमबॅक सागावचं म्हणावं लागेल. ओ, फुल टॉस मिस केलाय, मागे येतोय चेंडू, शरीराचा वेध घेऊन चेंडू येतोय शॉट स्क्वेअरच्या दिशेने. लेग बायचा इशारा अंपायर करतायत
आणि या षटकात चांगलं कमबॅक. एक वेळ असं होतं की धावसंख्या 70च्या पुढे जाईल असं वाटलं होतं. बघा फुल टॉस बॉल होता. या चेंडूवरती मोठा फटका येणे गरजेचं होता. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून हा चेंडू गेला असता. स्लोअर वन, गतीमध्ये मिश्रण, अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली. अनुभव काय असतो मिलिंद म्हात्रेने पुन्हा एकदा दाखवलाय. आणि हा चेंडू बघा फुलर लेंथ पडल्यानंतर उडलाय अगदी समोरून. षटक संपलेलं आहे. 5वं सत्र पहिलं संपन्न झालंय. धावफलकावरती बघतो आपण 56. काय जबरदस्त कव्हर केले. ते डॅमेज झालं होतं 3 ओव्हरमध्ये. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये वेदांतने 4थ्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग केली. केवळ 7 दिल्या आणि मिलिंद म्हात्रेने केवळ 3 धावा दिल्या. त्यामुळे एक वेळ असं होतं की 70च्या पुढे धावसंख्या जाईल. ती धावसंख्या आपण बघतोय 56 वरती. तर लगेचच आपण वळणार आहोत स्वागत समारंभाच्या दिशेनं. सन्माननीय गोपालजी म्हात्रे साहेब पडल्याचे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी बलिराम मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मान्यवर गोपालजी म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. अतिशय चांगली दमदार स्पर्धा आपण पाहतोय. जर्मन क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 हे पर्व आणि त्या पर्वासाठी मान्यवरांची आवर्जून उपस्थिती सन्माननीय गोपालजी म्हात्रे साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान बलिरामजी मडवी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली आणि महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमचे जयदाजी शेलार म्हातारडीचे उपस्थित आहेत. मी निवृत्तीजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. सन्माननीय जयदास शेलार यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. येस, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा शुभ सन्मान आपण पाहतोय. सन्माननीय तसेच आमचे दत्तादादा पाटील यांचं देखील शुभ आगमन. निलजेगावचे मोस्ट वेलकम. आपलं देखील हर्ष स्वागत. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आमचे राम पवार त्यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. मी निवृत्ती म्हात्रेंना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित सन्माननीय राम पवार यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. बरेचसे मान्यवर ज्या दिवशीपासून स्पर्धा सुरुवात झाली त्या दिवसापासून सातत्याने मान्यवरांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं यथोचित मान सन्मान आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपण पाहतोय. सन्माननीय राम पवार यांचा शुभ सन्मान. निलजीगावचे सन्माननीय दत्तशेठ पाटील यांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम. प्लस सहर्ष हार्दिक स्वागत. लगेचच आपण जाणार आहोत मॅचच्या दिशेनं. पहिल्या फेरीतील अंतिम लढाई एका बाजूला 30 गाव आणि विरोधात 6 गाव. तर खेळाचं दुसरं सत्र जसं सुरू होईल वन्स अगेन आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया आमचे परममित्र करण काळन यांना. तर नेक्स्ट मॅच टीम जीजी स्पोर्ट वाकळण आणि त्यांच्या विरोधात जर्मन निलजे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तर वाकळण संघ आपला संघनायक लगेचच आपण टॉससाठी पाठवायचा आहे. टीम वाकळण संघनायक लगेच पाठवायचा आहे टॉससाठी. हॅलो, चला वाकळण संघ लवकर टॉससाठी या. द्वितीय फेरीतील पहिली लढाई असणार आहे टीम निलजे आणि त्यांच्या विरोधात वाकळण. तर निलजे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तर वाकळण संघ लगेचच आपण नाणेफेकीसाठी संघनायक पाठवायचा आहे.
सुस्वागत मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जौनमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 आदरणीय दत्ताशेठ पाटील लेझे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. बॅक टू द क्रिकेट. तिसगाव अगेन्स्ट सागाव. बॅकफुटला कट केलंय सचिनने. बॉल चालला कव्हर्सला, सीमा रेषेचा बाहेर. पहिलाच खणखणीत चौकार सचिन मात्रेचा बॅट मधून सागावसाठी. विकेट पडला जिथे पहिला डाव संपलेला आहे. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स SMD स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे तुम्ही आम्हालाही पाहतात, क्रिकेटचा आनंद घेतात. नगरसेवक चषकामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. कम्प्युटर स्कोरर अशोकजी पाटील यांचे आगमन झालेले कॉमेंट्री बॉक्समध्ये. कालपासून भावेश पाटील उंबारली या स्पर्धेची महत्त्वपूर्ण भूमिका ॲज अ स्कोरर म्हणून ते पार पाडत आहेत. किक जिरा मसाला सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला आहे, तो अशोकजी पाटील यांच्याद्वारे. सो त्यांचे मनापासून आभार. सचिन पुढे आला, टोला लागला त्याच्या बॅटला बॉल. मिड विकेटमध्ये चाललाय. एक धाव सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय सध्या ती 5च्या आकड्यावरती. 57 धावांचं लक्ष. या आकर्षक ट्रॉफीज तुमचं लक्ष वेधून घेतील. मोठमोठ्या ट्रॉफीज सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा नगरसेवक चषक 2025 ग्रामीण संघाने घेऊन ही स्पर्धा. बाजूलाच कल्पतरू ज्वेलर्स यांनी स्पॉन्सर्ड केलेले आकर्षक गिफ्ट हॅम्पर जे आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला देत आहोत. आणि त्या दोन्ही गोष्टी समालोचकांना उपयोगी आहेत. त्याकडे जाऊ आपण. सध्या बॉल हवेत. सूरज भोईरची विकेट पडते. पहिला हादरा सागावला. वाखण तुम्ही ही ओव्हर कंप्लीट होईपर्यंत आलो नाही तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. या स्पर्धेचा जो नियम आहे तोच आम्ही सध्या अनाऊन्स करत आहोत. कारण तुमच्या मॅचच्या अगोदर जी मॅच असेल तिच्या सेकंड इनिंगची पहिली ओव्हर जर संपली तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी. हिरो HF100 सध्या तुम्हाला पाहायला मिळते. ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शिवसेना दिवा शहर प्रमुख आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब यांनी स्पॉन्सर्ड केलेली. राम मात्रे आलेले ऑन साइडला बॉल चालला लॉंग ऑन मध्ये जिथे एक धाव पूर्ण करण्यात आले. सचिनचा कॉल, खराब फिल्डिंग. 2 धावा सहजरित्या मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर मॉस ऑन 7. 7 धावा धावा फलकावरती. बॉल चालला मागे विकेट किपर कडे आणि या वेळेला मात्र पहिल्या षटकाचा काही संपत होतोय. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय 57 57 धावांचे. 7 for 1 बॉल बाकी आहेत अजून या मॅच मधले 24 आणि 24 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे सागाव संघाला. बरोबर 5 मिनिटांमध्ये तुम्ही पहिलं षटक टाकलेले आहेत. 15 मिनिटं बाकी आहेत. JMCC तिसगाव. वाकण पुन्हा एकदा कॉल असेल तुम्हाला टॉस साठी.
मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. जौनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक. करंट रन रेट 707च धाव आल्यात. ऋषभ गायकवाडने जबरदस्त बॉलिंग केली आहे. मात्र आता बॉल बाकी 24. हा ग्राफ सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 धावा होत्या 12 for 1 पहिल्या षटकामध्ये जेव्हा बॅटिंग करत होता तो तिसगाव संघ पहिल्या डावामध्ये. त्या तुलनेमध्ये 5 धावा कमी आहे. सागाव फक्त 7च आलेल्या. 24 बॉल मध्ये 50 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. नावफलकावरती आपण पाहतोय 7. स्ट्रायकिंग एंडला सचिन असेल तर सेकंड ओव्हर मध्ये दुसरा लेफ्टी बॉलर आलेला लेफ्ट आर्म सीमर सौरभ गायकवाड. 1 मिनिट जवळपास तुम्ही घेतलाय. पहिलं षटक कंप्लीट झाला बरोबर 4 मिनिटं बाकी दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं. लक्षात घ्या तिसगाव. जो टायमर आपण प्रत्येक डावामध्ये प्रत्येक संघासाठी लावतोय आणि प्रत्येक ओव्हर नंतर तुम्हाला आम्ही वेळ सांगणार आहोत. ऑन साइडला टर्न केले. बॉलला खेचून मारलाय आणि जबरदस्त मारलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेचा बार. मात्रेच्या बॅटमधून षटकार. सचिनच्या बॅटमधून आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक सध्या प्रगतीपथावर दुसरं. भव्य स्वागत सौरभचं. बॉल पडला बरोबर बाहेर निघाला. फिरवलं यावेळेला थोडासा मागे टाकला. मागचा बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13. बॉलर पुन्हा एकदा गायकवाड. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. लेट खेळला. पॉइंटला फिल्डर आहेत. पहिला बाउन्स वरती कव्हर करतील. थोडासा वेळ घेतला. त्या वेळेमध्ये एक धाव. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे. सध्याचा स्कोर आपल्याला दाखवत आहे तो 14. 14 धावा धावफलकावरती. षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय सध्या दुसरं इंटरेस्टिंग मॅच आहे. या अगोदर जो सामना जिंकला होता तो जुळून हाय स्कोर 90 रन्स आणि उभारल्या. लास्ट ओव्हर मध्ये 30 धावा आल्या होत्या. जबरदस्त खेळ. ज्ञानेश्वर जोशी, विशाल पाटील, मयूर पाटील, जयदेव जोशी, साहिल पाटील, यश ठाकूर. तुषार पाटीलच्या अनुपस्थितीमध्ये कुठेही त्याची उणीव भासू दिली नाही या सर्व खेळाडूंनी. पहिले मॅच निळजेने जिंकले. निसटता विजय मीत खंडागळेच्या गोलंदाजीने जो शेवटच्या बॉलवरती डायरेक्ट हिट केला आणि तिथून सामना जिंकला. मात्र तिथे एक गोष्ट घडली ती बऱ्याच जणांना माहित नाही. पूल केला. बॉल डीप मिड विकेटला. फिल्डर समोर ऋषभ गायकवाड. सोपा झेल. राम मात्रे बाद. 14 ला दुसरा हादरा सागावला. तो एक बॉल जी मॅच होती निळजा अगेन्स्ट सोनारपाडा. एक धाव काढू दिली नाही आणि त्यानंतरचं जे सेलिब्रेशन सुरू होतं त्यावेळेला प्रितेश पाटीलच्या वेगाने आला, उडी मारली आणि खाली पडला. हे बऱ्याच जणांना माहिती नाही. सेलिब्रेशन एक्साइटमेंट असते इतकी. मला आठवतोय एस के पाटील चषकामधली ती मॅच. सागाव जवळपास ती मॅच जिंकणार होता. 1 बॉल 2 ची मॅच होती. बॉल हवेमध्ये होता आणि त्यावेळेला चुकी झाली त्यांच्या फिल्डर कडून. ती कॅच ड्रॉप झाली आणि तो चौकार गेला होता. ती कॅच पकडतात तर सागाव त्या मॅच मध्ये विजय होणार होते. ओव्हर एक्साइटेड होऊन जमणार नाही. ते होता कामा नाही. हरकत नाही. पण निलजीची तेव्हा मॅच संपली होती. प्रितेशही लक्षात राहील. गावदेवी गिरिजा माता झुंडोंबिल संघाच्या संघनायकाने रिपोर्टिंग करायचे लवकरात लवकर. सध्याचा स्कोर दाखवतोय 14 धावा 2 विकेट पडलेत. 8.38 करंट रन रेट. नवीन फलंदाज रोहित भोईर. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला फटका पिच खेळला आणि बॉल आता चाललाय डीपिश बॅकवर्ड पॉइंटला. सीमारेषेचा बार. चौकार. जीजी स्पोर्ट्स वाकण संघाच्या संघनायकाने टॉस साठी लवकरात लवकर
रिपोर्टिंग करायची आहे. या लवकर. वाखांचे कॅप्टन जीत. या किरण मात्रे आपण आलेलात, लवकरात लवकर या. हरकत नाही, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये या सर्व गोष्टी घडत असतात. ऍडजस्ट बऱ्याच संघांना आपल्याला करावं लागतं, पण इतके ऍडजस्टमेंट नकोय की एका वेळेला विशाल मडवी तुम्हाला असं म्हणतील की तुम्हाला आता 4 ते 5 रनची देखील पॅनल्टी बसेल, कारण एकटे विशाल मडवी सहन किती करणार. गायकवाड खेचून मारण्याचा प्रयत्न होता, डावा पाय बराच पुढे पण जास्त बाहेर. बाहेर निघणाऱ्या बॉलला ऑनसाइडला पूल करायचं होतं रोहित भोईरला, चुकीचा निर्णय होता त्याचा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 विकेट पडले 2. 19 बॉल मध्ये मॅच मध्ये 38 धावांची गरज आहे. मॅच तितकीशी लांब नाही, पण विकेट जर आले तिसगाव कडून तर तिसगाव या मॅच मध्ये मोठे फटके आले, धावांची गती असेल तर सागाव. ऑनसाइडला चालला बॉल मिड विकेटला, डीप मधून फिल्डर येतील. पहिलीच धाव फार हळू घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. 2 षटकांचा खेळ संपला, 2 विकेट पडलेत आणि सागावचा धावफलक 20 वरती. बॉल बाकी 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये 37 धावांची गरज. 18 बॉल 37 धावा. अठरा बॉल 37 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये पुन्हा कंटिन्यू करतोय डावकुराचा हा गोलंदाज रिषभ गायकवाड. एचा बॉल चालला फाईन लेग मध्ये, मिसफील्ड झाले. याच एक एक धावा तुम्हाला मागात पडणार आहेत. रोहित निघालाय, 2 धावा मिळतील इथे सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिसफील्ड झाले, शॉट फाईन लेगला. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो सध्या तो 22 धावा. इथे बॉल पडलाय, बाहेर निघत होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता व्यवस्थित. 22 for 2. 22 ला 2 बॉलचा आपण विचार केला अजूनही तर टोटल 16 बॉलचा खेळ बाकी. 16 बॉल मध्ये 35 धावांची गरज. अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय रोहित भोईर. कोला टाकलाय, बॉलच बॅक पाहायला लागलाय. बॉल चांगल्या पद्धतीनं पायाचा वापर, फुटवर्क ज्याला आपण म्हणतो ते सेल्फ फॉलो थ्रो मध्ये दाखवलं होतं रिषभ गायकवाडने. बॉलला तिथे सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे 23 बॉल बाकी आहेत. 15 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा बनवायचा 34. 34 धावांची गरज. ही मॅच सध्या तरी तिसगावने धरून ठेवली, थांबून ठेवलेली आहे. मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवले फलंदाजांना. चांगली बॉलिंग गायकवाड कडून. मात्र ऑन साइडला टर्न करतात. बॉलला स्क्वेअर लेगला चालला बॉल डीप मध्ये. फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला, गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. एकच धाव. या एकेका धावेसाठी जेव्हा संघर्ष करावा लागेल फलंदाजांना तेव्हा त्यांच्यावरती ऑलरेडी प्रेशर येईल आणि आता तेच घडतंय. बॉल बाकी 14 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 33. 24. 24 धावा धावफलकावरती. रिक्वायर्ड 100 वाढत चालले आता. 14 बॉल 33 मॅच आहे. 2 बॉल फार इंटरेस्टिंग आहे जिथे फलंदाज खास करून चान्स घेतील मोठ्या फटक्यासाठी. पूल केल्या, व्यवस्थित कनेक्शन आहे. गॅप मध्ये बॉल, स्क्वेअर लेगच्या गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
हा चौकार आवश्यक होता, कारण धावांची गती नव्हती. धावा येण्यासाठी सागावला चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 28. 13 बॉल 29 मॅच. सध्या हा सामना बॅलन्स आहे, काही घडू शकते या मॅच मध्ये. अगोदरच मिळालो आणि सध्या फार चांगली बॉलिंग केली होती. पहिल्या 4 बॉलमध्ये 4च धावा आल्या होत्या ऋषभ गायकवाडच्या. 5व्या बॉलवरती जो चौकार आला त्याने कुठेतरी या मॅच मध्ये थोडंसं वर डोकं करते सागाव. अनेक मोठा फटका आला या मॅचचा मोमेंटम सागावकडे. मात्र या क्षणाला पडलेली विकेट तिसगावला स्ट्रॉंगली पोझिशन मध्ये आणलेल्या मॅचच्या. लेफ्ट मोदी विकेट गायकवाड. खोला टाकलाय, बॉल चालला मिड विकेटला, मोठी गॅप. इथेच धावतोय डीप मधून फिल्डर आला. आणखी एक 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या. थ्रो साठी थोडासा वेळ घेतलाय, मात्र मिळतील त्या 2च धावा. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. चला ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन जा लवकरात लवकर. अतिरिक्त खेळाडू धावा फलकावरती आपण पाहतोय 30. विकेट पडले 2 बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज. आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. यस, चला टीम निलजे आणि विरोधात वाकळण संघ. जीजी स्पोर्ट वाकळण आणि जर्मन निलजे दोन्ही टीम्स दरम्यान आपण करणार आहोत टॉस. सन्माननीय आमचे दत्तादादा पाटील यांना विनंती करतो निलजे गावची की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. कुठे टॉस आहे, कुठे काही नाही बोललं. चला टॉस होतोय वाकळण आणि निलजे मध्ये. टॉस जिंकलाय तो टीम निलजे. डिसिजन फिल्डिंग याची फिल्डिंग करू. यस, फिल्डिंग करतायत. प्रतिस्पर्धी वाकळण संघ आहे, अतिशय चांगल्या टच मध्ये आहे. पहिले मॅच देखील चित्तथरारक जिंकले आहे आणि काल वाकळण संघाने एक मॅच जिंकून आज ते द्वितीय फेरीमध्ये खेळणार आहेत. आपापसात किती लढती झाल्यात आणि कसा परफॉर्मन्स होतोय? 2 वेळा आमच्या मॅच झाल्या, 2 वेळा त्यांनी आमचा अक्षरशः कामच काढलं. पण आज काय वेगळी रणनीती त्यांच्यासमोर खेळत असताना? नक्कीच यावेळेला आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. आमचे पण 3-4 प्लेयर नाहीत, तर जरा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅच मध्ये 0वरती बाद झालं होतं. ह्या मॅच मध्ये काय असेल, क्रम कुठला असेल आणि कशा पद्धतीचा खेळ? क्रम कोणताही असो, बट जर बॅटिंग झाली तर मलाही बरं वाटेल आणि टीमलाही जरा बरं वाटेल आणि मॅच पण जिंकू. यंगस्टार सातत्यानं चांगला खेळ करतात, त्यांना आणखीन काय मोटिवेशन करशील का, कशा पद्धतीने खेळ व्हायला हवा? मोटिवेशन काय नाही, फक्त फिल्डिंग चांगली केली ना तर कोणतीही मॅच पलटते, जसं आता झालं. यस, थँक्यू. टॉस गमावलाय, बॅटिंग करायची आहे. आज संघ पूर्ण उपस्थित आहे का प्रथमतः? सर्व उपस्थित आहे. यस, आणि आता बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किती धावा बनवायच्या? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. जाऊया, मॅच चालू आहे. टॉस बॉक्स मध्ये न्यूज. टॉस जिंकलाय टीम जर्मन निलजेनं. ते करतात प्रथमतः फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते जीजी स्पोर्ट वाकलनला. थँक्यू. महत्वपूर्ण सामना जो पुढचा असेल जीजी स्पोर्ट्स वाकण विरुद्ध जर्मन निलजे. मजाईल त्या मॅच मध्ये मात्र सध्या हा सामना क्लोज होत चाललाय. तिसगाव विरुद्ध सागाव. 30ला 2. 3 षटक संपलेत. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज. हे जे षटक आहे हे या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट आहे, कारण एक नौका गोलंदाज ज्याच्याकडे प्रतिभा आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे, तो आलाय गोलंदाजीसाठी. ओमकार गायकवाड आणि त्याच्या समोर सचिन मात्रेचा अनुभव आहे. रोहित भोईरची आक्रमकता आहे. पाहूया दोघांना शांत करेल या मॅच मध्ये तिसगावला ठेवतोय का ओमकार गायकवाड की सचिन मात्रे. रोहित भोईर या षटकामध्ये फार पुढे जाण्याचा प्रयत्न करतील या मॅच मध्ये. पहिला बॉल, बॅटचा चेहरा उघडलाय. डीप स्क्वेअर लेग फिल्डर दोघेही आलेत, पण दोघेही प्रेक्षक बनून भव्य स्वागत मात्रेने मारलाय. षटकार. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये तितकीशी जागा दिली नाही, बॉल तसे मिळाले नाही, खराब बॉलिंग झाली नाही, त्यामुळे 30च धावा होत्या. पण आता 12 बॉल 27च्या मॅच मध्ये थांबून जमणार नाही, मोठे फटके यायलाच पाहिजे. आणि अटॅक करत असताना सचिन मात्रेचा पहिला षटकार. या षटकामधल्या पहिल्याच बॉलवरती 36 धावा.
या वेळेला मात्र पंच करायचा होता पण जमलं नाही. जिथे फिल्डर होता डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याच्या बाजूने डीप कव्हर बॅकवर्ड पॉइंटला खेळायचं होतं. लेट ही खेळला थोडा बरोबर पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पॉइंटला फिल्डर आहेत, शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत, एक्स्ट्रा कव्हरला आत, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. या वेळेला बरोबर खेळला. मोठी गॅप आहे. बॉल चाललाय डीप कव्हरला आणि वेगाने सीमा रेषेच्या बाहेर चौकार. फार चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला थांबला. मागच्या बॉलवरती जे जमलं नाही तेच त्याने पुढच्या बॉलवरती करून दाखवलं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. तुम्हाला वारंवार संधी मिळतात पण त्यासाठी तुम्ही थांबलं पाहिजे. टेम्परामेंट संयम दाखवला पाहिजे. तुमची स्वाभाविक मनोवृत्ती ठरवते तुम्ही मैदानात आत कसं खेळणार आहात. हा चौकार आपण बघितला. चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 41. बॉल बाकी अजूनही 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 16 धावांची गरज. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सागावला ही पार्टनरशिप आता जमते तिसऱ्या विकेटसाठी. बॅकफुटला थांबला. पुन्हा एकदा कट केलं. पुन्हा एकदा तीच गॅप. चेस मोठी आणि फिल्डर थोडा लांब. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. दुसरा चौकार. .45 45 धावा धावा फलकावरती. 9 बॉल आता 12 धावांची गरज या मॅच मध्ये. जे 3 मोठे फटके आले त्यामुळे या मॅच मध्ये आलेला आहे सागाव. फुल लेंथ होता. टोला लागला बॉल. या वेळेला मात्र एकच धाव. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे 46. बॉल बाकी आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 12 बॉल 27 ची मॅच होती. षटकार आला. 2 चौकार आले. 3 ओव्हर्स मध्ये जे झालं नाही चौथ्या षटकामध्ये झाले आणि त्यामुळे या मॅचचं मोमेंटम टीम सागावकडे. 8 बॉल 11. एच्या वेळेला शॉर्ट थर्ड कॅच ड्रॉप. हीच संधी होती की या मॅच मध्ये येण्याची. कॅची ड्रॉप आणि दिवसा ढवळ्या दुसऱ्या धावेची चोरी केली आहे सचिन आणि रोहितने. जयंता भोईर. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण बघितलं कशा पद्धतीने कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा मिळत आहेत. रोहितला जीवनदान. सहज सोपा झेल होता. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 48. बॉल बाकी 7 बॉल 9. ओहो क्लीन बोल्ड. अराउंड द लेग बोल्ड या मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकते तिसगाव असं वाटतंय. 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज. वीस मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकलेले तिसगाव. आता जास्त वेळ घेऊ नका आणि नवीन फलंदाज तुम्हाला लवकरात लवकर जायचं आहे. 6 बॉल 9 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच आहे. पण टॉस जो नुकताच पार पडला वाकद आणि निळजे मधला. निळजेचा कॅप्टन नितेशने फार सुंदर ओपिनियन दिलं की अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये अक्षरशः त्यांनी आमचा कामच काढलाय म्हणजेच त्यांना हरवलेलं आहे. सो आता तोच रिव्हेंज घ्यायची योग्य वेळ आली आहे. केतनी नाही त्यामुळे आता ती वेळ आहे किरणच्या चेहऱ्यावरती स्माइल आली लगेचच. कारण केतन नसताना
आज निळजेला ती संधी असेल वाकणवरती मात करण्याची. मात्र केतन नसताना दुसऱ्या बाजूने किरण, अविनाश, मोतीराम, जितेश, जीत, ऋषी, उमेश यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. पहिला सामना ज्यांनी ज्या पद्धतीने जिंकला कालच्या दिवसामध्ये. सो ही मॅच महत्वपूर्ण आहे. निळजे विरुद्ध वाकण दोन्ही इन्फॉर्म टीम्स आहेत. निळजे संघ जेव्हापासून त्यांच्या टीम मध्ये जे यंगस्टर आलेले आहेत फार जबरदस्त खेळ करतोय निळजे. आणि वाकण गेल्या 4-5 वर्षांमध्ये जी काही दहशत माजवून आहे. त्यामुळे पुढची मॅच क्रीडा रसिकांसाठी पर्वणी असेल. लंच टाइम झाला मात्र क्रीडा रसिकांसाठी ही पुढची मॅच देखील मेजवानी असेल जिचा आस्वाद घेण्यासाठी बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडलेले आहेत. बरेचसे प्रेक्षक या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. मात्र सध्या तिसगाव आणि सागावचे प्रेक्षक देखील आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासाठीचा सामना 48ला 3, 6 बॉलमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या डावामध्ये विकेट पडले होते 3. या डावामध्ये आतापर्यंत विकेट पडलेले तेही 3. टॉस आहे टीम तिसगावचा. म्हणजे आता धावा कंपल्सरी. बॅकफुटला पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. नो चान्स फॉर फिल्डर. काय फटका आलाय. सागावच्या सचिन म्हात्रेचा पंच. जबरदस्त षटकार. 5 बॉल 3. सरपंच त्याचा पंच आलेला 6 धावा सचिन म्हात्रेचा बॅटमधून. 12 बॉल 34ला नॉट आउट आहेत सचिन म्हात्रे. पुल करायचा होता जमलं नाही. थ्रो खराब. गोलंदाज आलेला की स्ट्रायकिंग एंडला हिट होईल त्यामुळे तो आला बॅकिंग साठी. मात्र चुकलंय कोणाचं हे आता इथे गरजेचं नाही. धावा 2 मिळालेल्या सागावला आणि फक्त 1 धावेची गरज. 4 बॉल 1. वाकण आणि निळजे तयार राहा. या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत आता तिसरा वाकणचा विजय असेल की मात्र 2-1 ने निळजे देखील पुढे येते. इंटरेस्टिंग मॅच. 4 बॉल 1. बॅटचा चेहरा ग्लान्स करायचा होता. इट इज व्हाईट. मॅच फिनिश. अभिनंदन टीम गुरुदत्त चिरादेव सागाव. जबरदस्त खेळ केला. सचिन म्हात्रे नॉट आउट राहिला आणि या 57 धावा चेस डाऊन करण्यात आला सागाव कडून. आपला हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. जेएमसीसी तिसगाव 4th ओव्हर मध्ये मार पडला गोलंदाजाला. त्यामुळे ज्या 12 बॉल 27 धावा होत्या शेवटच्या षटकामध्ये फक्त 9 उरल्या. तिथेही पहिल्या बॉलवरती षटकार आपण बघितला सचिन म्हात्रेचा आणि हा सामना जिंकला.